माझं नाव मंगेश चंद्रकांत वैशंपायन. मी बँकेच्या डिपॉझिटरी सेक्शनमध्ये काम करत आहे. बँकेच्या नो युअर बँक या मालिकेच्या खाली तुम्हाला डिपॉझिटरी सेक्शनची माहिती देत आहे. आपलं डिपॉझिटरी सेक्शन हे 1996 साली सर्व्हिस द्यायला सुरुवात केली आणि त्यामध्ये NSDL आणि CDSL अशा 2 डिपॉझिटरीज आपण सर्व्हिस कस्टमरला देत आहोत. यामध्ये कस्टमर कोणत्याही डिपॉझिटरीमध्ये म्हणजेच NSDL CDSLमध्ये आपलं खातं ओपन करू शकतो. प्रथम आपण डिपॉझिटरी काय सेवा देते हे पाहू. आपली डिपॉझिटरी अकाउंट ओपन करणे, शेअर्स डिमॅट करणे, आसबा फॅसिलिटी देणे, तसेच युनिट्स रिपर्चेस देणे अशा विविध प्रकारच्या सेवा देत आहे. अकाउंट ओपन करण्यासाठी प्रामुख्याने लागणाऱ्या गोष्टी म्हणजे खातेदाराचं सेल्फ अटेस्टेड पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याचे 3 फोटो आणि कॅन्सल चेक. ह्या अकाउंट ओपन करण्यासाठी खातेदाराला आपल्या बँकेतल्या कुठल्याही शाखेत अकाउंट असणं आवश्यक आहे. खाते ओपन झाल्यानंतर खातेदारास स्लिपबुक आणि क्लायंट मास्टर हे घरपोच मिळते. त्यानंतर खातेदार आपल्या कुठल्याही ब्रोकरकडे अकाउंट ओपन करून आपल्या शेअर्सचे व्यवहार चालू करू शकतो. आजच्या काळाची गरज म्हणजे फिजिकल शेअर्स डिमॅट करणे. हे फिजिकल शेअर्स डिमॅट करण्यासाठी त्यांना डिमॅट रिक्वेस्ट फॉर्म भरून द्यायला लागतो. बँकेमध्ये हा डिमॅट रिक्वेस्ट फॉर्म आणि सर्टिफिकेट दिल्यानंतर बँक ते लगेच रजिस्ट्रारकडे पाठवते आणि महिन्याभरात आपल्या खात्यात ते शेअर्स जमा होतात. त्यानंतर खातेदार त्या शेअर्सचे व्यवहार सुलभतेने करू शकतो. प्रामुख्याने आजची काळाची गरज म्हणजे IPO इनिशियल पब्लिक ऑफर. या खाली बरेचसे कस्टमर आता पब्लिक इश्यूमध्ये भाग घेतात. त्यांना एक फॅसिलिटी म्हणून आसबा फॅसिलिटी अशी बँकेने एक प्रोव्हाइड केलेली आहे. यामध्ये खातेदाराला त्याचे खाते असणं आवश्यक आहे. IPOच्या फॉर्ममध्ये त्यांनी किती शेअर्स हवे आणि किती रकमेचे हवेत ते लिहिल्यानंतर खाली त्याचा सेव्हिंग अकाउंट नंबर किंवा करंट अकाउंट नंबर लिहिला की बँक त्या खात्यातली तेवढी रक्कम ही फ्रीज करते. शेअर्स अलॉट झाल्यानंतर हे शेअर्स जमा होतात आणि उरलेली रक्कम त्यांच्या खात्यात परत जमा होते. अशा रीतीने IPOसाठी खातेदार सुलभतेने आपले व्यवहार करू शकतो. तसेच बँक आपल्याला रिपर्चेस ही एक स्कीम देऊ शकते. त्यामध्ये कुठलेही युनिटचे म्युच्युअल फंडचे युनिट्स किंवा UTIचे युनिट्स विकण्यासाठी रिपर्चेसचा फॉर्म दिला असता तातडीने ते प्रोसेस होतात आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी खातेदाराच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यामुळे कुठलीही जरी अकाउंट ओपन असो, आसबा फॅसिलिटी असो किंवा कुठली जरी फॅसिलिटी असेल तरी जनता बँकेत डिमॅट ओपन करून आपण आमच्या सर्व्हिसचा लाभ घ्यावा ही आमची तुम्हाला विनंती आहे.